नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघाचं नीट आकलन आहे, शेजारच्याही मतदारसंघाचं नीट आकलन आहे आणि मराठवाड्याचंही नीट आकलन आहे, कदाचित राज्यात काय होईल असा अंदाज आहे, ते श्री धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे. उमेदवार ठरलाय तुमच्या विरोधातला आणि थेटच ठरलाय तुमच्या मराठा समाजाचा. सर्वजण वाट बघून होते की आणखीन परळी विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ठरतोय. अनेक जण समोरून इच्छुक होते, त्यामुळे स्वाभाविकच उत्सुकता होती की कोण येईल. आणि ज्या पद्धतीनं वाटलं की जशा पद्धतीचं राजकारण करून एक लोकसभेला षडयंत्र बीड जिल्ह्यामध्ये करायचा प्रयत्न झाला, तशाच पद्धतीचं षडयंत्र देऊन उमेदवार त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आलेला आहे. त्यामुळे स्वाभाविक माझ्यासाठी कोण उमेदवार आहे हे महत्त्वाचं नाही आहे, कारण शेवटी माझा विश्वास हा माझ्या परळी वैद्यनाथमधल्या मतदारसंघातील मायबाप जनतेवर आहे. आणि इतके वर्ष झाला मी त्यांच्यासाठी कष्ट घेतो आहे आणि त्या जनतेला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं जोपर्यंत मी मायबाप जनतेच्या मनात आहे, त्यांचं स्थान, माझं स्थान त्यांच्या मनात आहे, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला मी मॅटर नाही करत. पण माध्यमांनी जे आकलन केलं ते असं आहे की श्री धनंजय मुंडे आणि श्री छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये मराठा उमेदवार दिले. आता हे बघा, या सगळ्या गोष्टीत माझ्यापेक्षा आपण सविस्तर वर्णन कधी जर राहुलजी केलं तर बरं होईल. कारण शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, फुले आंबेडकरांचा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना या स्वराज्याला एक सगळ्यात मोठं काय दिलं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये एक गावकूस दिला, जो 18 पगड जाती धर्माचा प्रत्येक गावामध्ये समाज राहायचा आणि तो गुण्यागोविंदांनी राहायचा. आपण काही दिवसापासून बघतोय की हे सबंध वातावरण जे आहे, सामाजिक सलोख आहे, गाव वस्ती वाडीवरचा सुद्धा बदलला आहे. त्यामुळं हे का बदललं आहे तर त्याचं कारणच हे आहे की मधल्या काळामध्ये ठराविक काही नेते टार्गेट करायचे आणि टार्गेट करून त्यांचं सबंध राजकीय अस्तित्व संपवण्याचं त्या वातावरणात, म्हणजे साधारणतः अशा वातावरणात शक्य होणारच नाही, अशा पद्धतीचं टार्गेट कोणी करूच शकत नाही. पण एक ठराविक वातावरण असलं की त्या वातावरणामध्ये असं करायचं. आणि त्यात मी असतील, भुजबळ साहेब असतील, आणखीन काही मंडळी असतील, आम्ही टार्गेट फर्स्ट लिस्टवर आहोत. त्यामुळं कोणाच्या फर्स्ट लिस्टवर असणं आणि जनतेच्या मनात पहिल्या स्थानावर असणं, तर मला वाटतं की जनतेच्या मनात आपण पहिल्या स्थानावर आहेत आणि जनतेवर माझा विश्वास आहे. त्यामुळं कोणी काय करावं लोकशाहीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे. नाही, पण असं आहे की तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते तर खूपच सविस्तर मला बोलायला हवं, कारण महाराष्ट्र तो महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या क्षणाला श्री शरद पवार यांनी तो दिलेला उमेदवार आहे आणि असं दिसतंय की ते ठरवून दिलेलं आहे. अर्थात निवडणुका जिंकण्यासाठी जातीय गणित जुळवणं ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कुणी राजकीय अभ्यास केला असेल त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. नवीन नाहीच आहे. मी तेच म्हणतोय की नवीन नाहीच आहे. यापूर्वीच्या आपण जर लढाया बघितल्या परळी विधानसभा मतदारसंघातल्या, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा किती दिवसानंतर परळी विधानसभा मतदारसंघात असा प्रयोग झाला आहे. तुम्हाला आठवत असेल की 1995ला ज्यावेळेस हा परळी विधानसभा मतदारसंघ पण नव्हता, रेणापूर विधानसभा मतदारसंघ होता, ज्यात स्वर्गीय मुंडे साहेब विरुद्ध बाबरावजी अडसकर अशी निवड झाली. त्याच्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे की अशा पद्धतीची होती आहे. त्यात मी ते म्हणलं की कोणी कुठल्या जातीचा हे महत्त्वाचं राहत नाही. कारण मी माझ्या समाजकारणात, राजकारणात काम करत असताना कधी जातपात धर्म आपण मानला नाही. त्यामुळं कुणी अशा प्रकारे राजकारणासाठी, तेही निवडणुकीत मतं मिळण्यासाठी जातीपातीचं राजकारण करून, पोलरायझेशन करून या ठिकाणी आपलं टार्गेट जे आहे ते साध्य करायचा प्रयत्न करत असेल तर ही परळी वैद्यनाथामधली जी काही मायबाप जनता आहे ती फार या गोष्टीला ओळखून आहे. त्यामुळं मी अनेकदा भाषणात म्हणलं आहे की ज्या दिवशी जात आणि पात करून मला मत मागायची वेळ येईल त्या दिवशी मी घरी बसेल. पण अशा पद्धतीचं राजकारण कधी जातीपातीचं राजकारण कधीच तुम्ही फक्त वंजाऱ्यांसाठीचे नेते नाही आहेत असतो म्हणून हे स्वाभाविक आहे. मी तुम्हाला खरं सांगतो. आणि माझ्या ते ज्या जन्मात मी आलो आहे, ज्या जातीत जन्माला आलो आहे, ज्या धर्मात आलो आहे, कधीतरी राहुलजी आपण हाही विचार केला पाहिजे, ह्या तुमच्या माझ्या हातात आहे का की आपण कुठल्या धर्मात जन्माला यावं, कुठल्या जातीत यावं. जे आपल्या हातात नाही
आणि त्या बाबतीमध्ये हां ठीक आहे, कुठल्या जातीत आलो, त्या जातीत जन्माला आलो, त्या बाबतीतला अभिमान प्रत्येक जातीतल्या, अगदी छोट्यातल्या छोट्या जातीतले पण असतो. त्याच्या बाबतीत तो विषय वेगळा. पण राजकारणासाठी आणि राजकीय गणित त्या ठिकाणी तशा पद्धतीनं करून राजकारण साध्य करण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी समोर येत तुमचा आहेत. कटाक्ष शरद पवार यांच्यावरती. नाही, एक लक्षात घ्या, अनेक जण आहेत. त्यात काय आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं काय कारण नाही. त्यांचं तर विशेष प्रेम आहे माझ्यावर, त्यामुळे स्वाभाविक. हो, ते मी बघितलं भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की श्री शरद पवार यांनी माझ्यावरती 1.5 पान लेख लिहिलेला आहे. आणि त्याच्या आधी पवारांचा जो माध्यमाला दिलेल्या मुलाखतीतला भाग असा होता की मी धनंजय मुंडे यांना इतक्या गोष्टीतनं वाचवलंय. अर्थात ती खाजगी सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी जर जाहीर बोलायला लागलो तर खूप अडचण होईल मुंडेंची. हे बघा, एक विषय की मला एक लक्षात येत नाही की मी आदरणीय पवार साहेबांना अनेक वर्षापासून मी त्यांना पाहतोय. म्हणजे माझ्या कॉलेजच्या जीवनापासून, मी पुण्याला असल्यापासून माझा स्वभाव चिकित्सक आहे. मी त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांचा पुतण्या म्हणून, त्यावेळेस काही मी राजकारणात नव्हतो, पण स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होतो. सगळ्या नेत्यांना, विविध पक्षाच्या आम्ही बघायचं, त्यांच्या सभा लांबून ऐकायच्या. आणि तिथपासून ते आजपर्यंत मी बघतोय. त्या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यांनाही मी जवळून पाहिलेलं आहे. आता त्यांनी स्वतःच लोकमान्य सांगिती पुस्तकामध्ये स्वाभाविक अख्खं एक पॅरेग्राफ विरोधी पक्षनेत्याच्या माझ्या कामगिरीबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर दादांच्या सोबत मी गेलो. आणि स्वाभाविक आहे राहुलजी, आपण कुठल्याही निवडणूक प्रचारामध्ये जे बोलतो, मला तर आठवतं की मी एवढ्या सभा केल्या, एवढ्या सभागृहात बोललो, एवढ्या मुलाखती दिल्या, पण कधीच मी कुणाला मनाला लागेल असं कधी बोललेलो नाही. आणि कुणाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पण कधी बोललेलो नाही. आणि मी ज्यांच्या विरोधात बोललो त्यांनी कधी माझ्या भाषणाच्या, माझ्या टीकेचा असा विषय कधी मनाला लावून घेतलाच नाही. कारण त्यांना माहिती की हा विषय मनाला लागणारा नाही, हा निवडणूक प्रचाराचा एक विषय, एक मुद्दा आहे. पण हे असं तर नाही की अजित पवारांना जो काही निर्णय घ्यावा लागला तो निर्णय घेण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा सक्रिय वाटा आहे. दादा, जर राहुलजी, म्हणजे हा फार मजेशीर प्रश्न आहे. म्हणजे इतक्या वर्षाचा आदरणीय पवार साहेबांचा आणि दादांचा संबंध, ते रक्ताचा नात्याचा, आणि एवढ्या संबंधात काही वर्षाचा माझा संबंध, हा त्यांचे संबंध बिघडू शकतो. असं आहे बघा, दादा हे कधीच कोणाच्या ह्याच्यावरती इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती पडत नाही. दादा स्वतःचा निर्णय स्वतः घेतात, फक्त एकच आहे, सर्वांचं ऐकून घेतात आणि त्यातून जे योग्य आहे त्या पद्धतीने ते निर्णय करतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये तर मी दुसऱ्या तिसऱ्या फळीतही नाही की जे काही गोष्टी घडल्या तेही आपल्याला माहिती. पण मी जेव्हा शरद पवारांच्या बाजूने विचार करतो तेव्हा त्यांनी तुम्हाला काय दिलं नाही असा पहिला प्रश्न. तुमचा पराभव झाला, त्यानंतर तुम्हाला विधान परिषद दिली. अर्थात तुम्ही ती विधान परिषद गाजवली ह्याबद्दल काही दुमत नाही, तुमचं वक्तृत्व हे काही वादातीतच आहे. तर पवार पण कधी कधी असा विचार करत असतील ना की ज्या धनंजय मुंडेंना मी एक प्रकारे राजकारणात, एक तुम्ही आडगडीत पल्ला असतात की नाही मला माहीत नाही, का हा फारच मोठा शब्द, पण त्यांनी दिलं ना, बळ दिलं ना धनंजय मुंडेंना. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस पवार साहेबांनी बळ दिलं तर मी नाही म्हणणार नाही, कारण त्यावेळेस एकत्र पक्ष होता, ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राचं राजकारण हे त्या काळामध्ये आराराबा, स्वर्गीय आराराबा, दादा हे सगळे बघायचे. तर सुरुवातीला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा विषय आला त्यावेळेस पहिल्यांदा दादांशी, आराराबांशी चर्चा करून मग पवार साहेबांशी चर्चा झाली. आणि मी तर त्यावेळेस तर माझ्या वडिलांचा प्रवेश झाला होता, माझा झालाच नव्हता. मी विधान परिषदेवर भाजपकडनं होतोच आणि मी विधान परिषदेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो आणि त्या ठिकाणी परत राष्ट्रवादी पक्षाचा मी विधान परिषदेचा आमदार झालो. 14 नंतर जे सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतरामध्ये जी परिस्थिती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली, ती परिस्थिती यांनी कधीच कोणी बघितली नाही. त्या परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या अनेक वर्षाचा संघर्ष केलेला आहे, रस्त्यावर उतरून लोकांसाठी आपण संघर्ष केलेला आहे, आमदार नसताना आपण लोकांच्या प्रश्नावरती या ठिकाणी रस्त्यावर उतरून संघर्ष केलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाटलं की हा विरोधी पक्ष नेतेपदासाठी चांगला व्यक्ती ठरू शकतो, तर त्याचा निर्णय हा सामूहिक झालेला आहे. त्याच्यात त्यावेळेस दादा होते, आराराबा होते, सर्व मान्यवर नेते होते. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की विधान परिषदेचं
विरोधी पक्षनेतेपद धनंजयला द्यावं. त्यामुळं आता या ठरवण्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आता अशा अनेक गोष्टी आहेत की ते जर म्हणले की जसं माझ्या व्यक्तिगत गोष्टीवर ते बोललेत, अशा काही गोष्टी अनेक मलाही राजकीय ह्या सगळ्या गोष्टीच्या बोलता येतील, पण मला आज किंवा कधीही त्याविषयी बोलायचं नाही. कारण ज्या त्या परिस्थितीमध्ये ज्या त्या पक्षात आपण राहतो, आणि आता माझा काय की एक पवारांना सोडलं आणि एका पवारांसोबत गेलो, त्याच्यात त्यांनी माझ्यावरच फक्त एकट्यावर राग धरणं हे का मला कळत नाही. तर का असावं तसं? माझ्या लक्षात येत नाही. कदाचित असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत मी के जे बारामती लोकसभा मतदारसंघात स्वाभाविक जनतेला प्रश्न विचारले की जे साहेबांनी माध्यमांच्या समोर सभेत बोलले त्या बाबतीत मी सहज काही गोष्टी बोललो. आता त्या बोललेल्या कदाचित गोष्टी लागल्या असतील, कदाचित काही ज्या घटना भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासंबंधित आदरणीय पवारसाहेबांच्या संमतीनं ज्या ज्या काही गोष्टी आपण अनेक जणांनी त्या बाबतीतला दुजोरा दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, तर त्या बाबतीमध्ये कदाचित मी परत हा सगळा विषय काढला, काय घटनाक्रम सांगितला, याच्या बाबतीत राग असू शकतो. पण मला असं वाटतं की एवढा छोट्या गोष्टीवरती आदरणीय साहेब माझ्यासारख्या एकदम छोट्या कार्यकर्त्यावरती तसं नसावं. माझं आकलन असं आहे की मुंबईमध्ये ते जे तुम्ही भाषण केलं त्या भाषणातनं जी क्रोनॉलॉजी सेट करण्याचा प्रयत्न झाला की अजित पवार यांचा निर्णय कसा योग्य आहे, आणि शरद पवार यांना खरं म्हणजे ते भारतीय जनता पार्टीशी खाजगीत खूप गोष्टी करत होते, हे भाषण तुमच्या आधी छगन भुजबळ आणि नंतर तुम्ही ते केलं. सो स्वतःबद्दलच्या काही गोष्टी खऱ्या खोट्या त्यांना आणि तुम्हालाच माहिती आहे, ते सांगण्याचा प्रयत्न, त्यात तुमच्या आक्रमक भाषाशैली यामुळे ते घडतंय असं आहे. एक लक्षात घ्या, मी जे सांगितलं, मी कधीही भाषण करताना कुठलंही भाषण हे मी ठरवून किंवा वाचून असं नाही, व्यासपीठावरती ज्या पद्धतीनं मला जी सुचेल आणि त्या पद्धतीनं आपण जी काही खरी बाजू मांडू ते खरेपणाने मी बोललो. कधीही साहेबांनी लोकशाहीवरती विश्वास ठेवून लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं असं ते म्हणतात, तर त्या दिवशी मी सहज म्हटलं की हे सगळे जे मान्यवर नेते बसलेत हे काय दादांच्या सोबत आहेत, ही खरी लोकशाही का ती लोकशाही याचा विचार करावा. आणि ही परिस्थिती जे ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांवर आली आणि त्यांनी ही निर्णय घेतला, या बाबतीमध्ये कुठेतरी या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यात अनेकदा साहेबांनी संमती दिली नंतर नाही दिली, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी असं झालं की आता एक निर्णय एकमताने घेणं गरजेचं आहे, असं त्यावेळेस सगळ्यांनी निर्णय घेतला. त्यात मी एक अगदी मुंगीच्या सारख्या रोल. इतकं साधं सोपं नाही आहे. आमची जी माहिती अशी आहे की जेव्हा पवार साहेबांच्या समोर तुम्ही सगळे लोक बसले होता आणि तुम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना की आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपाला दिला पाहिजे, त्या 5-6 महत्वाच्या नेत्यामध्ये धनंजय मुंडे होते. राहुलजी, एक लक्षात घ्या, मी का कन्व्हिन्स करू, कारण शेवटी मी भारतीय जनता पार्टीत पूर्वी होतो, भारतीय जनता पार्टीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. आता त्या परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस कन्व्हिन्स करायला जाईल त्यावेळेस शेवटी तर नक्कीच मला अक्कल आहे की या बाबतीमध्ये मी कन्व्हिन्स करणं म्हणजे सरळ माझा हेतू दिसून येईल. मी तर असं कधी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला नाही. एक लक्षात घ्या, 19ला जे झालं तिथपासून सुरुवात घ्या. हा महाराष्ट्राचा विषय, आज जी परिस्थिती झालेली आहे, आज जे आपण हे बघतोय म्हणजे स्वाभाविक आहे, आपल्या मलाही अनेक जणांना ह्या गोष्टी पडतात, सामान्य माणसाला की ज्या वेळेस अनैसर्गिक म्हणजे नैसर्गिक युती तोडून ज्यावेळेस अनैसर्गिक सत्ता स्थापन तेव्हा तुम्ही सरकारमध्ये होते. मी आपल्याला माहिती आहे की मी सरकारमध्ये होतो, तो किती वाजता गेलो, त्याच्यानंतर काय काय भूमिका मी त्या ठिकाणी बजावल्या हेही अनेक जणांना माहिती आहे. ते आज बोलणं उचित नाही, पण मी सरकारमध्ये जाण्यापेक्षा अशा, आता ठीक आहे आम्ही तरुण होतो, आम्ही संघर्ष केला, अनेक तयार होतो, आम्ही आणखीन संघर्ष केला असता 5 वर्ष, आणखीन वाट बघितली असती, आम्हाला काही सत्तेत जाण्याचा विषय त्यावेळेसही नव्हता. म्हणजे मी तर ह्या गोष्टीत स्वतः माझं व्यक्तिगत मत होतं की ठीक आहे, असं अनैसर्गिक करण्यापेक्षा जे नैसर्गिक जन्मत मॅन्डेट दिलेलं आहे ते मॅन्डेट जसं दिलंय त्या बाबतीमध्ये होऊ द्यावं, आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती समोर येईल त्याला आपण संघर्ष करू. एक नवी पिढी तयार होती संघर्ष करायला. देवेंद्र फडणवीसांनी पक्ष शिल्लक ठेवला नसता तुमचा. एक लक्षात घ्या, त्यावेळेस तेव्हा असं झालं असतं, तेव्हा तसं झालं असतं, किंवा असं झालं असतं तसं झालं असतं, याला अर्थ नाही आहे. याला अर्थ आहे की शेवटी जनमानस आपण कसा तयार करतो. विरोधी पक्षात असताना सुद्धा एखाद्या सरकारच्या बाबतीमध्ये आपण जनमानस कसा तयार करू शकतो.
आता मी 5 वर्ष विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी संघर्षाच्या आणि जनमानस तयार करण्याच्या थोड्याफार मला माहिती आहेत. मोठ्या मोठ्या नेत्या एवढ्याला कदाचित मला तेवढा अनुभव नसेल, पण अशा गोष्टीतनं कदाचित नंतरच्या काळामध्ये आता लोकसभेला म्हणता की ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं झाल्या असंही होऊ शकलं असतं, पण अनैसर्गिक सुरुवात ज्या पद्धतीनं झाली त्याच्यानंतर जी अनैसर्गिक सगळ्या गोष्टी चालू झाल्या. पण तेव्हा कधी तुम्ही रेजिस्ट केलं होतं का? हे मी रेजिस्ट करण्या इतपत, मी बोलण्या इतपत तेवढा मोठा नेता नव्हतोच की त्यामध्ये जाऊन मी इन्व्हॉल्व्ह होऊन ह्या सगळ्या गोष्टी मी माझं मत मांडायचं. मी त्यामुळं माझं मत मांडलं असतं. एकतर मी मांडायचं काही कारण नाही, मला विचारायचं काही कारण नाही, त्यामुळे मला ज्यावेळेस विचारलं नाही त्यावेळेस मी मांडायचं कारण काय. ओके, आत्ता तुम्ही असं म्हणाल की परळीची लढाई माझ्यासाठी सोपी आहे? कधीच नाही. ओके, मी कारण ते कधीच देशमुख आहेत. नाही, मी कधीच कुठलीच निवडणूक मी तुम्हाला सांगतो, माझ्या जिवलग सहकार्याच्या कुठल्याही ग्रामपंचायतीची त्याची निवडणूक एकतर्फी जरी असली, त्याची ग्रामपंचायतीची माझ्या सहकार्याच्या, तरी ती निवडणूक मी कधीच सोपी घेत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका कुठल्याच माझ्या सहकारी, अगदी मार्केट कमिटी सुद्धा मी निवडणूक सोपी घेत नाही. लोकसभेचं सुद्धा माझं तुम्ही भाषण आहे का प्रचाराच्या म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना पंकजाताईंचा, बाकी जण म्हणत होते की असं तसं सोपी निवडणूक किती लाखांना वगैरे, पण मी स्वतः एकटाच भाषणामध्ये म्हणलो होतो की आपण जेवढं समजतात तेवढी ही निवडणूक सोपी नाही आहे. ओके, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत मी माझी निवडणूक सोपी घ्यायचं काही कारण नाही किंवा सगळी एकतर्फी असं म्हणायचं काही कारण नाही. शेवटी कसं आहे, हे निकालाच्या अंतीच लक्षात येईल आपण जे केलेलं काम आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनात आपण किती आहोत. मागच्या निवडणुकी एवढ्या आहोत, त्याच्या मागच्या निवडणुकीत आपण पडलो होतो तेवढा आहोत का त्याच्यापेक्षा जास्त आहोत, हे आता मतदान झाल्यानंतर निकालाच्या अंतीच लक्षात येईल. मी देशमुख साहेबांना अजिबात कमी लेखत नाही, पण जेव्हा त्यांची उमेदवारी घोषित झाली त्यानंतर सोशल मीडियावरती ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या, एक प्रकारे जयंत पाटलांनी तुम्हाला बाय दिला असं पण लोक व्यक्त व्हायला लागले. एक लक्षात घ्या, मुळामध्ये मला या बाबतीमध्ये बाय दिला किंवा असं नाही, ही अतिशय चाणक्य खेळी आहे. ओके, हां, आणि त्यामुळं एवढं कुणी काही अशा पद्धतीनं बाय दिला किंवा असं काही सोपं समजायचं कारण नाही. एवढ्या आता एकीकडं मला टार्गेट केलं आणि एकीकडं मला बाय देतील असं तर होऊ शकत नाही. त्यामुळे हे फार विचारपूर्वक पद्धतशीरपणाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि ते काँग्रेसचे मी चिंता मला नाही, चिंता नाही आहे मला. माझ्या मला सर्व जाती धर्मातली लोक मतदान करतील हा माझा विश्वास आहे, कारण कधीच मी जात पात धर्म असं राजकारण केलेलं नाही आणि हे माझ्या मायबाप जनतेला माहिती आहे. ओके, त्यामुळे स्वाभाविक आहे की या बाबतीत मला चिंता नाही आहे. आणि हे जे काही राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय, म्हणजे काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष त्यांनी म्हणजे राष्ट्रवादीत यायच्या अगोदर त्यांना उमेदवारी दिली, जे राष्ट्रवादीत गेले ज्यांची उमेदवारी फायनल झाली, त्या सगळ्या गोष्टी आता हे का झालं असं म्हणता येत नाही. मी शेवटी कधीतरी म्हणलं होतं म्हणजे मधल्या काळात किंवा हे इतक्या दिवस सगळं चाललंय उमेदवारी ठरायचं समोरचं, आणि ज्या पद्धतीनं सगळेच फिरत आहेत, म्हणजे एका कुटुंबातले 3-3, 4-4 व्यक्ती त्यांनाच उमेदवारी मिळणार म्हणून फिरत आहेत, अनेक जण बाकी फिरत आहेत. म्हटलं अशीच परिस्थिती आणखीन थोडे दिवस राहिले तर एका दुसरा वेळा होईल उमेदवारी मागणारा. इंटरेस्टिंग. काल त्याचं प्रत्यय थोडंसं आलं. कधी ना कधीतरी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल काही ठाम भूमिका घ्यावी लागेल. इट्स अ कम्प्लीट कास्ट बेस्ड पॉलिसी. एक लक्षात घ्या, यासाठी मला काय करावं लागेल माहित नाही मला, मी सांगतो. हा, मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये मला काय म्हणायचं नाही, पण ज्या पद्धतीनं नंतर गोष्टी झाल्या आणि पूर्णपणानं गावकूस आणि सामाजिक सलोखा बिघडला, त्या बाबतीमध्ये मी अनेकदा बोललो आणि जाहीरपणाने बोललो. आता जाहीरपणाने बोलताना याला कोण कोण जिम्मेदार हे माध्यमांनाही माहिती आहे आणि मायबाप जनतेला सुद्धा माहिती आहे, पण एखादी भूमिका अशा पद्धतीने घेणं आणि पुन्हा जातीपातीचा विषय माझ्या अंगाला लागून घेणं म्हणजे मला राजकारणातून बाहेर पडावं लागेल आणि मग एखादी भूमिका घ्यावी लागेल. मी मताच्या इलेक्ट्रिव्ह पॉलिटिक्समध्ये राहून एक विचारधारेला तुमचीच नाही सगळ्याच राजकारण्यांची अडचण झाली. नाही, सगळ्या राजकारणाची अडचण असेल नसेल मला माहित नाही, पण मी माझं स्वतःचं सांगतोय की या बाबतीमध्ये अशा भूमिका सामाजिक जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गावकूस घालून दिला, जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपण्यासाठीचा विषय मी बोलतोय.
पण ठीक आहे, मला असं वाटतं की आता या निवडणुकीमध्ये तो सगळ्या गोष्टी इतक्या प्रमाणात दिसून येत नाहीत. आणि कसं आहे की म्हणजे कधीतरी एकदा सगळ्यांनीच हा विचार केला पाहिजे. निवडणुकीत पाडापाडी स्वाभाविक आहे, एक जण पडतो एक जण विजय होतो, पण फक्त काही ठराविक जणांनाच पाडायचं ही नकारात्मक मानसिकता आहे. पण मग हे सकारात्मक कोण्या मानसिकता एका आहे. व्यक्तीनं ठरवलेली गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांना कोणी सांगतंय म्हणून हे सगळं चाललंय? आता हे मला आत्ता तर सांगता येणार नाही आणि यावर मी बोलणं पण या क्षणाला उचित नाही. मी स्वतः परळी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आहे, नाही, लोकसभेचा आकलन केल्यानंतर तुम्हाला काय महायुतीचा उमेदवार आहे. हा, हे कधी नव्हे ते बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत असं झालं. बीड जिल्ह्याची ही कधी परंपरा अशी नव्हती जातीपाती धर्माचं राजकारण करायची. बीड जिल्ह्याचे पहिले खासदार परांजपे ब्राह्मण समाजाचे होते. गंगाधरप्पा बुरांडे हे लिंगायत समाजाचे होते. त्याच्यानंतर गावडे हे धनगर समाजाचे होते. ढाकणे साहेब नगर जिल्ह्यातले होते. क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याहून येऊन बीड जिल्ह्याचे खासदार झाले. किशोरकाकू क्षीरसागर यांनी अनेक वर्ष बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं, खासदार राहिला. हा, मुंडे साहेब तिथं खासदार राहिलेले. नाही, पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नाही, वेगळा विचार होता. मी असं म्हणाल की लोकसभा निवडणुकीचं जर विश्लेषण केलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा त्यातल्या त्यात शरद पवारांना अधिक फायदा झाला असं म्हणतात. आता त्यामुळे एक प्रश्न असा उपस्थित होतो की मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीला पूरक भूमिका का घेतात? एक लक्षात घ्या, या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेस एक आंदोलक म्हणून आपण भूमिका घेतो, एकदा तुम्हाला आठवत असेल माननीय अण्णा हजारेंचं आंदोलन लाल याच्यात झालं मैदानावर. 1 महिना आंदोलन चाललं. त्याच्यानंतर निवडणूक आल्या. त्याचा फायदा कोणाला झाला? केजरीवालांना. बरोबर आहे. तर अण्णा हजारे तो उभा राहणार नव्हते. त्यांचा तर कुठला राजकीय पक्ष नव्हता. आता हे सगळा विषय, पण त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल. आता यावेळेस ही भूमिका करत असताना एखाद्या आंदोलकांनी मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला महायुती सरकारनं सगळ्या बाजूनी सकारात्मक बाजू केल्या नंतर सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये जे काही वातावरण तयार झालं त्या वातावरणाचा फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यात सर्वाधिक शरद पवार गटाला झाला हे निश्चित आहे. पण मग मला तोच प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या आरक्षण देणं शक्य नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे, अर्थात ॲग्रेरियन क्रायसिस, मराठा समाजाची आर्थिक स्थिती ती तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही त्याच गावकुसातल्या मी पण तिथलं. पण अशा वेळेला जेव्हा मंत्री धनंजय मुंडे जाऊन त्यांचं सांत्वन करायचा प्रयत्न करतात, तो एक प्रकारे जरांगे पाटलांची ती फसवणूक नाहीये का जी होणं शक्य नाही? एक लक्षात घ्या, मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत 3 जजेस होते. ती पण माझी न्यायमूर्ती चुकीची पद्धती होती असं बरोबर, म्हणतात. माझी न्यायमूर्ती होते. आता बरोबर आहे, चुकीची का बरोबर हा विषय नंतर, पण पहिल्यांदा हा प्रयोग जे झाला तर याला सरकारने सकारात्मक प्रतिसादच दिला ना. माननीय माझी न्यायमूर्ती त्या ठिकाणी आले, कायद्यात काय बसतं आणि काय बसत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी समजून सांगितलं. माझ्यासोबत माझ्या मंत्रिमंडळातले आणखीन 2-3 सहकारी होते आणि त्यावेळेस एवढंच सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या म्हणताय ते कायद्यात कशा बसू शकतात, या बसू तुम्ही लिहून देणार होता? नाही, तिथं लिहून देण्याचा तर विषयच नव्हता, लिहून द्यायचा विषय नव्हता. फक्त एकच मुद्दा होता की ह्या कायद्यात कशा बसतात याच्यासाठी वेळ त्यांनी दिला पाहिजे आणि त्यांनी वेळ द्यावा. तर त्यावेळेस त्यांनी 1 जानेवारीपर्यंत वेळ दिला होता आणि उपोषण सोडलं होतं. त्या बाबतीत वेळ, बाकी सगळ्या गोष्टी कायद्यात बसणं, मग ठीक आहे ना, कायदा करून पुन्हा एकदा सगळ्या मागच्या वेळेसचा जो सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण जे दिलं त्याचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला. त्याच्यानंतर त्याच्यातले सगळे लूपहॉल्स काढून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र भाऊंनी, अजितदादांनी 10 आरक्षण दिलं. हायकोर्टात आता ते टिकलंय. त्या आरक्षणाचा फायदा आज मराठा बंधू भगिनींना होतोय. जे कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत निर्णय घेतला त्या प्रमाणपत्र ज्यांना मिळाली, त्याच्या मधल्या काळामध्ये जी नोकर भरती झाली त्याचाही फार मोठा, हजारो प्रमाणपत्र मिळालेल्या तरुणांना, आमच्या भगिनींना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली. हे सगळं झाल्यानंतर एकच विषय राहत होता, ज्या विषयाच्या बाबतीमध्ये स्वाभाविक आहे की तो राज्याच्या कशेत नाही, केंद्राच्या कशेत सुद्धा नाही. केंद्राच्या कशेत बसवायचा असेल तर त्याला संविधानामध्ये बदल करावा लागेल. आता संविधानामध्ये बदल करत असताना
तो फक्त महाराष्ट्रातल्या एका समाजापुरता रिझर्वेशनचा प्रश्न बघायचा का जिथं जाटचं रिझर्वेशन आज प्रलंबित आहे, जिथं गुजरचं रिझर्वेशन आज प्रलंबित आहे, दक्षिणेमधल्या अनेक राज्याचे वेगवेगळे रिझर्वेशन पेंडिंग, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारला निर्णय करावा लागेल. केंद्र सरकारला एका राज्यापुरता निर्णय करता येणार नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की ही गोष्ट तुम्ही मनोज जरांगेला वेळोवेळी सांगितली. आम्ही सांगितली. आम्ही या ठिकाणी ज्या गोष्टी कायद्यामध्ये आहेत त्या आहेतच. आता समजा ओबीसी मध्ये कुणबी आहेत आहेतच ना. ज्या इथलं कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विषय होता तो सरकारने सोडवला. पण आता ते सोडवल्यानंतर जो विषय आहे सगळ्या सोयऱ्याची व्याख्या बाबतीतला, सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यात पूर्ण अभ्यास केल्यानंतर राज्य सरकारच्या कशेत येणं, त्याची व्याख्या बसवणं आणि त्याच्यात ते राज्य सरकारच्या अधिकारात नाही. म्हणून बाकी गोष्टी ज्या काही आम्ही बोललो ते एवढंच बोललो की जे कायद्यात बसल राज्य सरकारच्या, त्या कायद्यात जे काय बसल ते राज्य सरकार या ठिकाणी दिलं. मला असं वाटतं की कायद्याच्या कशेत जे काय बसलं ते सर्व या ठिकाणी. तुम्ही वेगळं असं काही आश्वासन दिलेलं नव्हतं? बिलकुल नाही ना. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची तुमची भूमिका काय? मी तर 25 एक मिनिट मी माझी भूमिका स्पष्ट सांगतो. व्यक्तिगत ज्यावेळेस मी राजकारणामध्ये नव्हतो 25 वर्ष मी विद्यार्थी काळापासून मी पुण्यामध्ये असल्यापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता आहे आणि मी मराठा आरक्षण जे आत्ता दिलं गेलेलं आहे, बाकी नवीन प्रश्न त्या काळात 25 वर्षाच्या आंदोलनात पण नव्हते. आपण म्हणता एक मराठा लाख मराठीचे ज्यावेळेस मोर्चे झाले त्यावेळेस याबाबतचे जे प्रश्न आत्ता या आंदोलनात आले ती प्रश्न त्यावेळेस नव्हती. मी त्यावेळेस समावेश करा हा मुद्दाच नव्हता ना तेव्हा. एक लक्ष हा तो विषय आहे. त्यामुळं काय की त्या 58 मोर्चे ज्या पद्धतीनं एक आदर्श घडवला, सगळ्या जगाने त्याचा उल्लेख केला, त्याच्यानंतर काही नवीन गोष्टी समोर आल्या. आता त्या नवीन गोष्टी समोर आल्यानंतर माझी भूमिका 25 वर्षापासून ठाम आहे, जी की सरकारनं मान्य केलेली. जे आरक्षण द्यायचे ते कायद्यात बसून आरक्षण दिलेलं आहे, ते टिकवण्याची जबाबदारी या ठिकाणी आमच्या सरकारने घेतलेली आहे. कोर्टातही टिकेल याची जबाबदारी घेतलेली आहे आणि निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबी देण्याचं तेही विषय या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे एवढा मोठा एकीकडे निर्णय केलेला असताना फक्त एक छोटा निर्णय आहे, ज्या निर्णयामुळं संबंध देशाला आणि देशाच्या सरकारला सुद्धा संविधानामध्ये बदल करावा लागेल आणि तेही एकमतानं. माझ्या पक्षाची भूमिका काय हे विचारण्यापेक्षा आज आम्ही महायुतीमध्ये आहेत, वरती NDA मध्ये आहेत, या बाबतीत आम्ही काय भूमिका घेतली तर त्या बाबतीत विरोधी पक्षातले हाच प्रश्न आता तेच ओलांडावं लागेल तर संविधानामध्ये बदल करावा लागेल. संविधानामध्ये जर बदल करावा लागत असेल तर संविधानामध्ये बदल करत असताना युनिनॅमसली पार्लमेंटमध्ये हा निर्णय करावा लागेल आणि हे निर्णय युनिनॅमसली करत असताना मेजॉरिटीने करत असताना आत्ता जे काही विरोधी पक्षात आहेत त्यांनी पण या बाबतीत संमती अगोदर द्यावी, त्यांना पण विचारावं ना, त्यांची संमती घ्यावी, म्हणजे खरं कोण खोटं कोण हे कळेल. या सगळ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा मराठवाड्यात किती इम्पॅक्ट होईल जर तुम्ही अरिथमेटिक काढलं, आकडेवारी काढली? एक लक्षात घ्या, ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या दोन्ही गोष्टी आत्ता होतील अशी एकंदर परिस्थिती आहे. मला या गोष्टीची भीती आहे की आणि या गोष्टीची सर्वांनाच म्हणजे सर्व जाती धर्मातल्या लोकांना जे लोकसभेत घडलं ज्या पद्धतीचं झालं आणि म्हणजे माझ्यासारखा एक मराठा आरक्षणासाठी 25 वर्ष लढतोय, पण एवढंच एक आंदोलन आहे की या आंदोलनात माझ्यासारख्या अमराठा माणसाला मराठा आरक्षणासाठी 25 वर्ष लढलं पण आम्हाला बाजूला केलं. म्हणजे हे माझ्यासारख्याला प्रश्न आहे, म्हणजे मन अगदी हे छिन्न झालंय. म्हणजे अशा ज्या पद्धती झाल्या त्यातनं आत्ता जी काय आपल्याला वाटतंय ती परिस्थिती आता एक लक्षात घ्या, निवडणुकाचे उमेदवार आणि ते उमेदवार नेमके कुठल्या जातीचे, किती जण, आणि त्याच्यात मग अशा पद्धतीचं राजकारण समोर आलं तर नेमका या निवडणुकीमध्ये कुणाला फटका बसेल हे येणारा निकाल सांगेल. जरांगे फॅक्टर आहे की नाही? एक मराठवाड्यामध्ये त्यांचा फॅक्टर आहे, त्याचा परिणाम किती होईल याच्या बाबतीत माझ्या मनात साशंकता आहे. आणि ज्यावेळेस हा फॅक्टर असेल त्यावेळेस इतर फॅक्टर सुद्धा असतील, काउंटर होईल, ऍक्शनची रिॲक्शन होणारच, स्वाभाविक आहे, 100%. तुमच्या ह्या भूमिकेमुळे ना, तुम्ही ज्या ओबीसी समाजाला बिलॉंग करतात त्याही समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली. त्यांनाही असं वाटतं की ट्रॅडिशनली आपण ज्या पक्षाबरोबर होतो त्यांनी आपल्याला अवेरलं. तुमच्यासारख्या नेत्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या म्हणील त्या मागण्याला एक प्रकारे, हे ओबीसी नेत्याचे वक्तव्य आहेत, त्याला एंडॉस. हे बघ, एक मिनिट, मी कुठल्याही गोष्टीला एंडॉस केलं नाही.
आम्ही ज्या दिवशी ज्या कारणासाठी गेलो होतो त्यांची तब्येत खालवत चालली होती आणि मला निरोप आला की तुम्ही उदय सामंत, भुमरे साहेब आणि अतुल सावे आणि मी विनंती केली आम्ही जाऊन उपयोग नाही, तर काही गोष्टी असतील समजा योग्यता अयोग्यत तुम्ही विचार करा आणि आम्हाला सांगा. मग मूर्तींच्या बाबतीत, माजी न्यायमूर्तीच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही अवास्तव काही बोललोच नाही. आम्ही फक्त वेळ मागितला की 1 तारखेपर्यंत द्या. तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या कायद्यात बसतील का नाही याच्यासाठी एवढा वेळ तर लागेल. असं एकनाथ शिंदे काही गोष्टी एंडॉर्स केले नाहीत किंवा ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीचा निर्णय असाही काही या ठिकाणी झालेला नाही. ओबीसी तुमच्यापासून दुरावलेला नाहीये, त्याचा स्वतःचा एक लक्ष मला मी तुम्हाला सांगतो की ओबीसी असेल, मराठा असेल, मुस्लिम असतील, सर्व जाती धर्माच्या बाबतीत मी विचार करतो आणि मी असं जातीपातीचं राजकारण कधी केलेलंच नाही. बघा माझा जर राजकीय प्रवास तुम्ही बघितला राहू तुम्ही आपण अनेक वर्षापासून बघतो. तुम्हाला आठवत असेल माझ्या वडिलाच्या प्रवेशाच्या वेळेला तुम्हीच होतात. तिथून बघा मी प्रभावाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रवास करत इथपर्यंत आलो. तर ज्यावेळेस प्रभावाच्या विरोधात इथपर्यंत आलो त्यावेळेस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन विचार करून समाजकारण राजकारण केलंय म्हणून मी इथपर्यंत आलो. पण जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावेत असं तुम्हाला वाटतं? दोन त्याच्यात विचार आता मला चळवळीचं नुकसान होईल असं म्हणतात, दुसरीकडे राजकारणात ते आले की काही ना काहीतरी अशा गोष्टी घडतील की ज्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ बदलून जातील. आता त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी काय करावं हा त्यांचा जरी प्रश्न असला तरी समाजाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आता कळतात. जसं की बऱ्याचशा गोष्टी की ज्यावेळेस एक भूमिका आपण आरक्षणाची घेतो आणि आरक्षणाच्या भूमिकेवरतीच लढतोय. मग जे कोणी सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात लढतोय आणि सरकारमध्ये सुद्धा ठराविक लोकांनाच या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातं. ते आहेत, मी आहे, भुजबळ साहेब आहेत, असे सगळेच. आम्हाला कळालं नाही, आम्ही तर कधी कुठल्या गोष्टीचा विरोध केला नाही. मागच्या काळातही देवेंद्र भाऊनी या ठिकाणी आरक्षण म्हणजे मी विरोधी पक्ष असताना आरक्षण दिलं. मी तर 2.5 तास सभागृहातनं नरड्यातनं रक्त पडत आरक्षण भूमिका स्पष्ट केलेली माझी आणि सरकारला त्यावेळेस तत्कालीन सरकारला भांडलोय. त्यावेळेस कायदा केला, त्यावेळेस मिळालं. आता ठीक आहे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्या कायद्याच्या चौकटीत काय टिकतं काय नाही टिकत हे आज आपण सांगू शकत नाही. पण एक निश्चित आहे की या बाबतीमध्ये आरक्षण ही एक चळवळ आहे आणि राजकारण हा एक वेगळा भाग आहे. आता या राजकारणामध्ये लोकसभेला एक वेगळा इम्पॅक्ट होता, एंटायरली इम्पॅक्ट होता की नाही हे सरकार आपल्या विरोधी आहे, त्यामुळे सर्वजण एका बाजूने गेले. दुसरी गोष्ट आत्ता स्पष्टपणाने एक भूमिका आहे, यांना पाडा यांना निवडून आणा. आता नेमकं हे सिलेक्टिव्ह कसं राहू शकतं मला कळत नाही. ही भूमिका एक लक्षात घेतली पाहिजे किंवा ठीक आहे एखादा व्यक्ती अनेक वर्ष पण तो मराठा नसेल मराठा असेल पण अनेक वर्ष झालं त्यांनी मराठा आरक्षणासाठी भांडला असेल, आजही त्याची भूमिका ठाम असेल. आता त्यालाही पाडा म्हणले तर हे काय समजायचं? तुम्ही स्वतः का तर फक्त मी अमराठा आहे म्हणून. ही जी आहे ना सामाजिक सलोखा पूर्णपणानं महाराष्ट्रातलाच एक पण असं जाणवतं का? असं माझ्यासारख्याला भीती आहे कारण मी तुम्हाला असे मला फोन येण्यापेक्षा मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक गावात जे समाज एकत्रित सगळ्या जातीपाती पारावर बसून रात्री गप्पा मारायच्या आज त्यांचे बसायचे ठिकाण वेगळे झाले. ज्या मुलाला वाचता येत नाही त्या मुलाला जात कळायला लागली आणि ते मुलं शाळेत आपापली जात काढून भांडतायत. हे पुढच्या पिढी संपवण्याचा विषय, सामाजिक सलोख्याचा विषय सोडून द्या. पण इंटरेस्टिंगली एकनाथ शिंदेच्या बद्दल मनोज जरांगे पाटील यांचा दृष्टिकोन खूप सॉफ्ट आहे असं म्हटलं जातं. नाही आता मला एक लक्षात येत नाही की ज्यावेळेस सरकार आहे तर सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी चालवतात, त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र भाऊ, अजितदादा आणि आमचं अख्खं मंत्रिमंडळ काम करतं. त्यावेळेस त्यांनी घेतलेली भूमिका ही सरकारची भूमिका आहे. मग या बाबतीमध्ये माझं असं म्हणायचं आहे की त्यांनी कुणाला सॉफ्ट व्हावं कुणाला होऊ नये काय चाललंय त्यांच्यात मला त्या एका बाबतीत बोलायचं नाही. एकनाथ शिंदे गटाचे किती मंत्री त्यांना जाऊन भेटतात त्याबद्दलच्या चर्चा माध्यमात होतात, बॅक टू बॅक जाऊन भेटतात. म्हणजे एकीकडे चर्चा अशी असते की एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांचं अनेक अर्थांनी समाधान करतात, म्हणजे कायद्याच्या दृष्टीने काय करणं शक्य आहे म्हणतात. मग त्यांच्यात काही पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे का त्याची पण चर्चा होत राहते. अशा गोष्टी झाल्यानंतर स्वाभाविक आहे की या बाबतीत चर्चा तर होणारच. आता चर्चा होऊ नये
आणि खरी भूमिका काय ते सरकार म्हणून त्यांनी स्पष्ट केली, सगळ्यांनीच आम्ही स्पष्ट केली, आणि जे आरक्षणासाठी केलंय ते केलंय, हे सरकारने भूमिका केलेली. आता ज्यावेळेस चाललंय, तुम्ही एक नाव म्हणून ज्यावेळेस विचार करता, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सगळी निवडणूक लढवतोय, त्या बाबतीतली जे काही त्यांच्या बाबतीत विषय सॉफ्ट असेल, तर म्हणून तर माझ्या मनात हा प्रश्न आहे की एक माननीय मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार, त्यांनी निर्णय घेतले, म्हणजे आम्ही आलोत ना सगळे त्यात. हा विषय मंत्री आहे, आम्ही मंत्री आहे, तर मंत्रिमंडळामध्ये एकमत केलंय. विधानसभेत कायदा करताना आम्हीच त्या कायद्याच्या बाजूनं मतही केलंय, एकमताने झालाय. मग त्यात आम्ही कसे वाईट होऊ शकतो? आम्ही का वाईट झालो? एकच प्रश्न, आम्ही तर विरोध केला नाही. एकच प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातला, आणि तुम्हाला अवॉइड नाही करता येणार. एखाद्या व्यक्तीनं स्वतःला शारीरिक कष्ट दिल्यानंतर, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ती जी विश्वासार्हता कमावली जाते, ती विश्वासार्हता दिसते. आज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी घेण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या. तर ही राजकीय विश्वासार्हता त्यांनी जी काही कमावलेली आहे, ती बघता ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याकडं केवळ कायद्याच्या चौकटीतनं बघायचं, की काही त्याला पॉलिटिकल सोल्युशन्स पण शोधायला? नाही, याच्यात पॉलिटिकल, आता एक लक्षात घ्या, कायद्याची चौकट कदाचित त्यांच्या लक्षात आली असेल. ओके, म्हणून ते निवडणूक लढतात असं म्हणाल? कायद्याच्या बाबतीमध्ये स्वाभाविक आहे की त्यांनी ज्या पद्धतीने, त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, असं नाही, तेही फार अभ्यासू आहेत. पण अभ्यासू असल्यानंतर ज्यावेळेस कायद्याच्या चौकटीत काही गोष्टी बसत नाहीत, आणि हा शेवटी कुठल्याही एखाद्या गोष्टीला, कुठलंही आंदोलन असेल, त्या आंदोलनाला लॉजिकल एंड असावाच लागतो. आणि सरकारने सकारात्मक सगळ्या गोष्टी केल्यानंतर कुठंतरी या विषयाला लॉजिकल एंड असायला पाहिजे. आता हा लॉजिकल एंड जर पॉलिटिकली संपत असेल तर बघा, या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो ज्या धर्मात आहे, तो हुशार आहे, सद विवेक बुद्धीने तो त्याचा विचार करणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. मुलाखतीच्या फक्त शेवटच्या भागात आपण दोन महत्त्वाच्या गोष्टीचा उहापोह धनंजय मुंडे यांच्यासोबत करणार आहोत. त्यांचं राजकीय आकलन, सामाजिक जाणीव, प्रशासनाचा अनुभव आता ह्या मुलाखतीच्या पहिल्या भागात तुम्ही बघितलंच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV. कट.